आता विधानसभा निवडणुका आटोपल्या असून महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचं सत्ताकारण पुन्हा हाती घेतलंय। मागील 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये योजनांच्या माध्यमातून मोठा महापूर जनसेवन सामान्यांच्या माध्यमातून आणल्यामुळे यावेळी महायुतीला विरोधक उरला नाही आणि गेल्या 3 दिवसापासून महायुतीच्या वतीने विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं आहे आणि यावेळी महायुतीचे देवेंद्र फडणवीस हे 21वे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि त्यांच्या जोडीला महायुतीतील राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आणि शिवसेनेचे एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर विधिमंडळामध्ये आमदारांचा शपथविधी सुद्धा संपन्न झाला। तर आता मंत्रिपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि आज आपण सध्या मंत्रिपद नेमकं कुणाला मिळणार या बाबीवर चर्चा करणार आहोत। त्यामध्ये बुलढाणा जिल्हा हा मागासलेला जिल्हा असला तरी या मतदारसंघांवर आपला मताधिक्याच्या माध्यमातून असलेला झेंडा कायम ठेवण्याचे काम करत असलेल्या आमदारांना यावेळी मंत्रिपदाची संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान असलेले आमदार संजय कुटे हे यावेळी 5व्यांदा विजयाचा गुलाल उधळून निवडणुकीचा मताधिक्य घेऊन पुन्हा मतदारसंघात विराजमान झाले आहेत आणि त्यातल्या त्यात खामगाव मतदारसंघामध्ये आकाशदादा पुणकर यांनी सुद्धा विजयाची हॅट्रिक मारली आहे। तर चिखली मतदारसंघामध्ये सीताताई महाले यांनी सुद्धा दुसऱ्यांदा आपलं मताधिक्य मिळवत येथे आपलं अस्तित्व निर्माण केलं असून मलकापूर मतदारसंघाच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर या ठिकाणी अधिराज्य गाजवणारे असलेले माजी आमदार चैनसिंग सचेती यांनी यावेळी या मतदारसंघामध्ये आपला विजयाचा झेंडा कायम राखला आहे आणि विशेष म्हणजे मेहकर वगळता महायुतीला या जिल्ह्यामध्ये बहुमत मिळालं आहे आणि संजय गायकवाड हे सुद्धा बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधून आपलं अल्पचं मताधिक्य घेऊन पुन्हा विधानसभेमध्ये आपलं अस्तित्व गाजू पाहत आहेत। तरी यावेळी मतदारसंघामध्ये नेमकं कुणाला मंत्रिपदाची माळ मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या विदर्भातील आमदार डॉक्टर संजय कुटे हे ओबीसी चेहरा असले तरी मुत्सद्दी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे। बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असो की विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असो तो असलेलं संघटन कौशल्य आणि त्या माध्यमातून मतदारसंघासोबतच जनसामान्यांच्या तसेच विविध समाज घटकांशी असलेला त्यांचा सहसंबंध हा महत्वाचा आहे आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख असली तरी महायुतीतील मित्र पक्षांना सोबत घेऊन काम करण्याचा कसब त्यांना आहे। तसेच ते सध्याचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकीचे असलेले नेते म्हणून त्यांची ओळख हे महाराष्ट्राच्या राजकारणात पाहावयास मिळते। तर गेल्या अनेक वर्षापासूनच आमदारकीमध्ये भाजपाचं अस्तित्व कायम ठेवणारे आमदार जयसुख संचेती यावेळी यांना सुद्धा या मतदारसंघामधून या बुलढाणा जिल्ह्यातून मंत्रिपदाची माळ मिळणार अशी चर्चा आहे। तर चिखली मतदारसंघाच्या असलेल्या आमदार सीताताई महाले यांना सुद्धा यावेळी महिला आरक्षणाच्या माध्यमातून व विदर्भातील महिला म्हणून मंत्रिपद मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत। सध्या आमदारांचा शपथविधी उरकला असून होणारं मंत्रिमंडळ विस्ताराचं जे कार्यक्रम आहे तो 14 डिसेंबरला होणार अशा बातम्या वृत्तपत्रातून प्रकाशित होत असल्या तरी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाला यावेळी चांगल्या दर्जाचं मंत्रिपद मिळेल अशा अभिलाषा या मतदारसंघातील
जनसामान्याकडून चर्चेला जाऊ लागल्या आणि त्या चर्चेलाही जाणं वाजवी आहे, कारण सातत्याचं राजकारण आणि एक हास्य खेळीमेळीचा चेहरा ठेवणारे आमदार डॉक्टर संजय कुटे यांना गेल्या 10 वर्षापासून सत्ता ही महायुतीची असली तरी अल्पावधीसाठी मंत्रिपद मिळालं, तर त्यातल्या त्यात भाजपाच्या माध्यमातून मलकापूर मतदारसंघामध्ये अधिराज्य गाजवणारे आमदार जयसुख संचेती हे विरोधात असतानाही त्यांनी आपलं अस्तित्व मतदारसंघामध्ये राखून ठेवलं। परंतु 2019च्या निवडणुकामध्ये काँग्रेसचे राजेश हेकडे यांनी त्यांना मात दिल्यामुळे ते माजी आमदार झाले आणि पुन्हा त्यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व या मतदारसंघामध्ये कायम राखलं। त्यामुळे या मतदारसंघाचं विशेषतः या बुलढाणा जिल्ह्याचं पालकत्व आणि मंत्रिपद नेमकं कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मेहगरमधील संजय रायमुळकर हे यावेळी पडले असल्यामुळे त्यांची या रेसमधून माघार झाली असली तरी यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे, आमदार जयसुख संचेती आणि महिला वर्गातून यावेळी श्वेताताई महाले या तिघांपैकी कुणाला मंत्रिपदाची माळ मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तरी सध्या जनसामान्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या जनसामान्यांच्या चर्चा या रंगू लागल्या असल्यामुळे या उत्सुकता लागून राहिली आहे आणि कोणत्या मतदारसंघाला मंत्रिपद मिळणार या चर्चांना उधाण आले आहे। तरी 14 डिसेंबरला यावर शिक्कामोर्तब होईल आणि या मतदारसंघाचे विशेषतः या जिल्ह्याचे पालकत्व कुणाकडे असेल हे निश्चित होईल। सदर असलेल्या चर्चेला अनुसरून हा व्हिडिओ बनवला। आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।